सुप्रभात मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा चौथा दिवस आहे. आपण आता शिलाँगमध्ये आहोत आणि शिलाँगमध्ये आता टेम्परेचर 16 डिग्री आहे. 7 वाजत झालेत, आपला नाश्ता लागला आहे. आज आपण थोडं लवकर निघायचा प्रयत्न करणार आहोत, कारण का दावकीच्या जवळ आपल्याला धुकं किंवा पाऊस लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आणि आज आपण जाताना आता लिव्हिंग रूट बघणार आहोत. दावकी तुम्हाला मी रिव्हर दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी आज आपली इंडिया बांगलादेशची बॉर्डर आहे ती दाखवणार आहे. त्यानंतर जिथून आपलं रोड ट्रान्सपोर्ट जे होतं, की जिथून ट्रक जातात किंवा जे काय सामान आपली वाहतूक होते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. जाताना सर्वप्रथम दुवान सिंग व्ह्यू पॉईंट बघून जाणार आहोत आणि त्या ठिकाणी गेला मी त्या ठिकाणची तुम्हाला माहिती देत राहीन. तुम्ही बघत राहा. आम्ही आता दुवान सिंग व्ह्यू पॉईंटला आलो आहे आणि बघू शकता पूर्ण फॉग आहे, काही दिसत नाही आहे इथे. आम्ही आता टॉपला आलो आहे आणि इथून काही दिसत नाही आहे, पूर्ण फॉग आहे. बघू शकता इथं खूप फॉग आहे आणि वारं पण आहे. इंडियन फ्लॅग इथं फडकतोय, जोरात फडकतोय. तुम्ही त्याला फडकण्याचा अंदाज लावू शकता की किती वारं चालू आहे इथे आता. हे आमचे कॅप्टन आहेत, हे येलोवाले मॅनेजर आहेत, हे पण आमचे कॅप्टन आहेत. हॅलो हॅलो. हे प्रसाद जोशी आहेत. हाय. मित्रांनो, आपण आता आलोय लिव्हिंग रूटला, जिथे नैसर्गिक झाडांच्या मुळांपासून एक ब्रिज तयार झाला आहे. तुम्हाला दाखवतो मी. तिथे जायला असं ट्रेक आहे, पूर्ण जंगलात जावं लागतं. पूर्ण घन जंगल आहे. इथे लोकांनी धातूचा वगैरे जास्त वापर न करता एकदम प्रॉपर हे रेलिंग पण इथे पूर्ण बांबूचं बनवलं आहे. इथे पण आहे, इथे बेंचेस ते पण बांबूच आहेत. नैसर्गिक काही ज्या वस्तू मिळतील पूर्णपणे वापर करतात. पण बघू शकता तिथे पूर्ण दगड वापरून त्यांनी पायऱ्या तयार करतात वर जायला. त्यासाठी एक इथून रस्ता तो इथून खाली गेल्यानंतर लिव्हिंग रूट आहे. इथे पूर्ण नदी वाहते आणि हा इथे समोर जो दिसतो तुम्हाला तो पूर्ण लिव्हिंग रूट आहे. आणि ही वरती जी आलेली पूर्ण झाडं आहेत. हा पूर्ण असं वॉटरफॉल आहे. इथे सगळी साफसफाई चालू असते नेहमी आणि इथून लोकांना खाली त्यांनी जागा ठेवली आहे. आणि हा जो समोर दिसतो तो पूर्ण लिव्हिंग रूट आहे, जो की झाडांच्या मुळांपासून तयार झाला आहे. लिव्हिंग रूटच्या खाली बरोबर एक छान वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, पूर्ण असा वर्ण होतो. इथे समोर लिव्हिंग रूट आहे, खाली आपण वॉटरफॉल आहे आणि त्या प्रवाह पण खूप जोरात आहेत आणि वरती पाऊस पडला आहे त्यामुळे खालपर्यंत आहे. ह्या मेघालयमध्ये अशा वेळाच्या बेरी मिळतात आणि काल मी लाल खांब बघितलं त्या, आज ग्रीन टेस्ट करतोय. दोन्ही आंबटच लागतात. मित्रांनो, आपण आता आलो बॅलन्सिंग रॉकला आणि रॉकच्या अजून बघत होता बांबूचं पूर्ण मोठं दाट असं बांबूचं बन आहे आणि हा इथून बॅलन्सिंग रॉक आहे. खाली एका दगडावर फोटो रेस्ट आहे आणि इथे आपले सगळे सर्व असे फोटो काढतात, मजा करतायत. हे बघा मित्रांनो, आपण जे आलो आहे
त्याच्यासमोर फेन्सिंग दिसत आहे, ते बांगलादेशची बॉर्डर आहे आणि ह्या बॉर्डरच्या पलीकडे पूर्ण बांगलादेश आहे. लांबपर्यंत तुम्हाला फेन्सिंग बघायला मिळेल. ते आहे दावकी आणि आम्ही इथं बोटिंग लावलो आहे. खाली कुंगोत रिव्हर म्हणून नाव आहे. बघू शकता निसर्ग खूप छान आहे आणि इथे बाकीच्या झाडांच्या सुपारीचे झाडे खूप जास्त आहेत. इथे उत्पन्न पण खूप चांगलं होतं. हे जे ते कुंपण दिसतंय हे आहे इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर आहे. ही 2 फ्लॅग दिसतील तुम्हाला. हा पुढचा फ्लॅग तो इंडियाचा आहे आणि हा मागचा आहे तो बांगलादेशचा फ्लॅग आहे. ओके तुम्हाला आले का पाठवले मित्रांनो, आपण आता पोचलो इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप गेटला. ती बघ ते मागे जे दिसतंय ते आहे बांगलादेश इकडे सगळं. इथे आपलं फ्रेंडशिप गेट आहे, इकडे एंट्रन्स आहे आणि त्यांचं गेट तिथे दिसतंय. आणि इथून ट्रक वाहतूक जास्त चालू असते. इकडे वेलकम टू इंडियाचा बोर्ड पण तुम्हाला दिसेल. मित्रांनो, मी ते पूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तिकडे लांब शेवटचा लाल लाईट दिसतो, तेवढे लँडस्लायडिंग झालं आहे. त्यासाठी पूर्ण गाड्या थांबवल्या आहेत. साधारण ट्रॅफिक बघता 2 किलोमीटरच्या पुढे नक्की असेल ट्रॅफिक. मित्रांनो, आपण आता हॉटेलला निघालो आहे. निघून आम्हाला 1 तास झाला आहे. साधारण 2.5 तासाचं आमचं अंतर होतं, 2.5 ते 3 तासाचं अंतर होतं आमचं. पण बघू शकता तुम्ही समोर लँडस्लाईड झाल्यामुळे खूप ट्रॅफिक जाम आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे. आणि व्हिडिओ मी इथं सेंड करतो कारण का हॉटेलला जाऊन परत बाकीची कामं आटपायला वेळ जाणार आहे आमचा. त्यामुळे तर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.